गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी, पर्वताकडून निश्चय घ्यावा, पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्यावा, फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात देखील हसण्यासाठी, आणि वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगती पथावर जाण्यासाठी, आणि कार्यक्रमात पाहुण्यांकडून मार्गदर्शन घ्यावं प्रेरणा मिळण्यासाठी. तर नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, शब्द रूप शक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. वक्तृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये परत सर्व प्रशिक्षणार्थी यांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. आज प्रशिक्षणाचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी आपण संचलनाच्या अनुषंगाने काही चारोळ्या तुम्हाला मी सांगितल्या होत्या त्या आपण सादर केलेल्या आहेत. काहींनी फार सुंदरपणे सादर केलेले आहे, काही अडखळले आहेत, काही थरथर कापत होते, तर काहींना काय बोलावं हे सुचत नव्हतं. आता परत तुम्हाला या चारोळ्यावरती काम करायचं आहे आणि जेवढे तुम्ही आधी त्याच्यावर सराव कराल तेवढं तुम्हाला त्या चारोळ्या काय होतील, सोप्या जातील. चारोळी म्हणताना किंवा पाठ करताना काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. आपण पूर्ण चारोळी एका वेळी पाठ करतो, पूर्ण चारोळी एका वेळी पाठ होत नाही. पहिल्यांदा पहिली ओळ पाठ करायची. जसं आपण म्हणतो की गरुडाकडून पंख घ्यावे, गरुडाकडून पंख घ्यावे कशासाठी, उंच भरारी मारण्यासाठी. लक्षात घ्यायचं, गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी पहिलं वाक्य पाठ करायचं. ते पाठ झालं की दुसरं वाक्य घ्यायचं. सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी, सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी. याला 2 ओळी झालेल्या आहेत आपल्या. आता काय करायचं आहे, 2 ओळी बनायच्या कंटिन्यू. गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी आणि सूर्याकडून तेज घ्यावं अंधाराच्या नासासाठी. आता ह्या 2 आपल्या ओळी काय झाल्या आहेत, परफेक्ट झालेल्या आहेत. परफेक्ट झाल्याशिवाय तिसरी ओळ म्हणायची नाही. तिसरी ओळ घ्यायची. मग पर्वताकडून निश्चय घ्यायचा, पर्वताकडून निश्चय घ्यायचा निर्णयावर ठाम राहण्यासाठी. मग आता तिसरी ओळ झाली आपली. मग 3 ओळ घ्यायच्या. गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावे अंधाराच्या नासासाठी, पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी. चौथी ओळ फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात हसण्यासाठी. चौथी ओळ झाली. परत 4 ओळी आणायच्या. गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी, पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात देखील हसण्यासाठी. 5वी ओळ होती आता. वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगती पथावर जाण्यासाठी, वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगती पथावर जाण्यासाठी. परत रिपीट करायची पूर्वीपासून. पहिलं काय आहे, गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावे अंधाराच्या नासासाठी, पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात देखील हसण्यासाठी, आणि वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगती पथावर जाण्यासाठी, आणि कार्यक्रमात वक्त्यांकडून मार्गदर्शन घ्यावं विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळवण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी. अशा प्रकारे चारोळ्या तुम्हाला काय करायचे आहे, पाठ करायचे. तुम्ही पहिलेपासून जर शेवटपर्यंत केला तर ते पाठ होत नाही. एक ओळ एक झाली की दुसरी ओळ, दुसऱ्या एका 2 रिपीट करायच्या, मग तिसरी एका 3 रिपीट करायच्या, 4थी झाली की मग 4 रिपीट करायच्या, 5वी झाली तर मग 5वी रिपीट करायच्या, 6वी झाली तर 6वी. अशा तुमची काय होत असते, ती परफेक्ट होत असते. आता काहींनी चारोळ्या फार चांगल्या म्हटलेल्या आहेत, परंतु काहींनी बरोबर म्हटलेल्या नुसतं आणि वाचणं म्हणजे वाचन. प्रत्येक चारोळीत तुम्हाला काम करायचं आहे. आरामात घाईनं अजिबात करायचं नाही. प्रत्येक शब्दाला वेटेज द्यायचं आहे. जसं आपण म्हणतो गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी. बघा शब्दभावी कसं ठिकत आहे. गरुडाकडून पंख घ्यावे उंच भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्यावा अंधाराच्या नासासाठी, पर्वताकडून निश्चय घ्यावा, पर्वताकडून निश्चय घ्यावा निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलाकडून सुवास घ्यावा, फुलाकडून सुवास घ्यावा दुःखात देखील
हसण्यासाठी आणि वाऱ्याकडून वेग घ्यावा प्रगती पथावर जाण्यासाठी आणि कार्यक्रमात पाहुण्यांकडून मार्गदर्शन घ्यावं प्रेरणा मिळण्यासाठी तर विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे सन्माननीय जे असतील अशा प्रकारे तुम्हाला ते म्हणायचं नुसतं म्हणायचं आहे म्हणजे म्हणायचं नाही, वाचायचं आहे म्हणजे वाचायचं नाही, नुसतं पाठांतर आहे म्हणजे आपली चारोळी झाली असा विषय नाही. त्या पाठांतर पहिला बेस हा पाठांतराचा आहे. तुम्हाला ती कविता चारोळी पाठात असली पाहिजे. मग ती पाठ झाली की त्यांच्या शब्दावर शब्द फिकीवर आपल्याला काय करायचं आहे, काम करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की आपण चारोळी येऊन गेली अजून आलेली नाही, तुम्हाला त्या शब्दांवर काम करायचं आहे. तर या शब्दांचं महत्त्व तुम्हाला कळलं, कोणत्या शब्दाला आपण महत्त्व द्यायचं, कुणाला स्लो द्यायचं आणि कुणाला मोठ्या आवाजात म्हणायचे, हे काम सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, घरीच करायचं आहे. असं करून बघायचं, माझा व्हिडिओ आहे ते बघायचं आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, चारोळ्या म्हणायच्या आहेत. सगळेजण चॅनलवर आपल्या चारोळ्या दिलेल्या आहेत. त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. येत असतात सबस्क्राईब बटन दाबायची, नंतर त्याच्यानंतर तो एक आलचा येतो, बेल आयकॉन येतो, त्याला प्रेस करा. म्हणजे त्या बाकीचे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला पटकन पाहायला मिळतील. लक्षात. आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने म्हटलेल्या आहेत चारोळ्या त्या पद्धतीने तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि घरी काय करायचं आहे, सराव करायचा आहे. कारण आता आपण संचलनाचा वेळ देणार आहोत. आता आपला शेवटचा संचलनाचा काय असेल, दिवस असेल. पुढचे आपल्याला दिवस बाकीच्यासाठी बाकी आहे. ठीक आहे.